नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे। एक मोठं आयोजन महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आपण पाहतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणामध्ये देवगड तालुक्यात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन। आज 23व्या पर्वाचा दुसरा दिवस, दुसरी मॅच सुरू होते। पहिली मॅच जबरदस्त झाली, चुरशीची झाली आणि दुसऱ्या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे जो गणेश शेठ हाडवळे यांच्या मालकीची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे कॅप्टन फिरोज पटेल आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला एजाजबाई सोलकर यांची टीम, कारण जी टीम आली की जल्लोष होतोच होतो अशी टीम म्हणजे मिसबा हॉलिडे जी टीम आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे आणि त्यांचे चाहते देखील मोठ्या संख्येने आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। जल्लोष होतोय कारण महत्त्वाची मॅच आणि तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वातील देखील दाखल होत आहेत। पहिली ओव्हर घेऊन संपूर्ण भारतात आणि टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, सिंगीज किंग, गोलंदाजीसाठी अंकुर यांना आमंत्रित करण्यात आलंय। स्वतः कॅप्टन आहेत, बॉलिंगसाठी दाखल होत आहेत राहुल गुंजाळ आणि त्यांच्या बरोबर जर पाहिलं तर विदर्भातील अमरावतीचे खेळाडू आहेत सादिश अल्तमेश। राहुल गुंजाळ पुण्यामध्ये स्थायिक आहेत, मूळचे जुन्नर तालुक्यातील कांदळी गावचे खेळाडू। मंगलमूर्ती पुणे विरुद्ध मिसबा हॉलिडेज यांच्यातील एक महत्त्वाची मॅच सुरू होईल। प्रत्येकाला वाटतं कधी एकदा आपली मॅच सुरू होईल, कधी एकदा आपले खेळाडू खेळतायत, कधी एकदा आम्ही टाळ्या वाजवतोय, आवाज करतोय। अशाच प्रकारचा सामना आपल्या भेटीला येणार आहे। दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील, कारण इकडे आलाय तर प्रत्येक जण चांगली टीम करूनच आलेला आहे। जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे। स्वागत आहे सगळ्यांचं। tenniscricket.in वर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडले, त्या सगळ्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल। पहिला बॉल थोडासा कमी गतीने फुल टॉस, परंतु बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये। पहिला बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे। 6 ओव्हरची मॅच, खूप सारे चढउतार याही मॅच मध्ये पाहायला मिळतील, परंतु आपल्याला खेळायचंय, आपल्याला जिंकायचंय। याच इराद्याने दोन्ही टीमला खेळ करावा लागेल, कारण इकडे परफॉर्मन्स दिला तर तुमची चर्चा भारतभर होणार आहे। आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय। तिकडे मिड ऑफच्या फिल्डर थोडासा बॉल बाजूला गेलाय, खरा बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु राहुलच्या बॅट मधून बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय। 4 चौकार। चौकार येताना पाहायला मिळतोय। दोन्ही खेळाडूंकडून प्रयत्न झाले खरे, परंतु बॉल नाही थांबलाय, तो मैदानाच्या बाहेर गेलाय। चौकार आलाय, 4 धावा धावफलकावर जुडल्या जात आहेत। पुणे परिसरातील युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम गणेश हाडवळे यांनी देखील गेल्या काही वर्षात केलंय। आज त्यांचा संघ इकडे खेळतोय एका मोठ्या मंचावर। राहुल कमी गतीने थोडासा वळवला देखील, ही खासियत आहे। एकाच टप्प्यावरून बॉलचं गती कमी जास्त करणं हे त्यांच्याकडे कसब आहे आणि एकेका डॉट बॉलवर सुद्धा टाळ्या आणि आवाज येऊ लागलेला आहे। 4 धावा धावफलकावर आहे, पहिली ओव्हर मार्गस्थ आहे। टेनिस क्रिकेटच्या खेळाची एक वेगळीच मजा आहे। मैदानातील परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा असतो या खेळामध्ये, एक वेगळी चुरस पाहायला मिळते। षटक कमी असतात, परंतु मजा खूप सारी असते आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये। यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय बॉल, राहुलच्या बॅट मधून निघालेला हा फटका सीमारेषेच्या दिशेने दाखल होतोय। 4 चौकार। स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, काही डॉट बॉल आलेत, काही चौकार देखील मारले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तयारी दोन्ही टीमची चांगली दिसते। 6 ओव्हरची असणारी मॅच आहे। पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, डॉट बॉल चौका, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा चौकार आलाय। राहुल गुंजाळ यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला स्ट्रोक पाहायला मिळतोय। एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने।
2 रन कंप्लीट देखील होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 10 वर म्हणजे ही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे हा संघ इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. राहुल टीमच्या रन 10 झाल्यात आणि 10च्या 10 या राहुल यांच्याच आहेत. अंकुर वैविध्यता आणि प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. फुलटॉस केलाय, समोर खेळलेत, तिकडे मात्र पुन्हा क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने पोहोचलाय सुद्धा. हाही बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 4-4-4 चौकार. क्रिकेटच्या खेळात रनला महत्व आहे. कशा प्रकारे रन आले याला महत्व नाहीये आणि तेच इकडे झालंय. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मंगलमूर्ती टीमने केली आहे. बिनबाद 14 धावा धावफलकावर आल्या देखील आहेत. येणाऱ्या 5 ओव्हर तेवढ्याच महत्वाच्या असणार आहेत. 6 षटकांच्या या सुरुवातीच्या मॅचेस. कालच्या रात्री देखील तेवढंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. सिबड रेडी संघ गोव्याची टीम काल जबरदस्त खेळली, परंतु बाजी मारली ती सिबड रेडी टीमने जयेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली. आजच्या रात्रीत कोण जिंकणार चर्चा याच आहेत. दररोज एक टीम सेमीला क्वालिफाय होणार आहे आणि ती टीम कोणती असेल. एजाज बंडेला बॉलिंग साठी येत आहेत. याही खेळाडूची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे सध्या. पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वेगवान होता. एजाज बॉलिंग साठी दाखल होत आहेत. समोर जर पाहिलं तर साजिद विदर्भातील खेळाडू आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहेत फिल्डर खेळाडू. स्ट्रोक खेळल्यानंतर थोडेसे घसरले खेळपट्टीवर. डगआउटचं दृश्य थोडंसं समाधानी असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन आल्या होत्या, परंतु एजाज जसे आले ना त्यांनी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतोय. स्ट्रोक खेळून दबाव बॅटर टाकत असतो आणि डॉट बॉल टाकून बॉलर देखील दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. एजाज समोर खेळलाय. आता मात्र संधी मिळाली. अगदी मिड ऑन मिड ऑफच्या मधोमध बॉल सीमारेषा पार करतोय. 4. वाह, टॅलेंट तर आपल्या भारतात महाराष्ट्रात कमी नाहीये. टॅलेंट सगळीकडेच आहेत, फक्त संधी मिळणं ही एक महत्वाची बाब आहे. आणि आमचे सगळे हे जे संघ मालक आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. बरेचशा खेळाडूंना या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मंचावर तुम्ही आणत आहात, त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. साजिद याही वेळेला समोर खेळला हा फटका. वा 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 वा, आणखीन एक अफलातून स्ट्रोक. विदर्भाच्या अमरावती मधून आले तिकडे खेळायला साजिद. सिक्सर आला त्यांच्या बॅट मधून. पॉवर पाहायला मिळाली या स्ट्रोक मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. बॉलर चांगले बॉल टाकणार तर बॅटरला सुद्धा बॅट फिरवावीच लागते या खेळामध्ये. दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या गेली आहे 24 वर. मंगलमूर्ती पुणे. हो हो हो, इकडे थोडेसे सफल झाले होते. स्टंपच्या समोर सापडले आणि एजाजने घेतली विकेट. साजिद आउट.
अजिंक्य देशमुख आलेले आहेत बॅटिंगसाठी विदर्भातील आणखीन एक सध्याच्या घडीला चर्चेतील असणारं नाव आहे. राजस्थानच्या जयपूरचा गोलंदाज पाहायला मिळतोय एजाज. हो हो हो, आणखीन एक भन्नाट वेगातील चेंडू इकडे सादर करताना पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य देशमुख दाखल झालेले आहेत. खरे 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 24. एक विकेट माघारी परतलेली आहे. थॉमस गया थॉमस. यस, बरेचसे खेळाडू ISPL सारखी स्पर्धा देखील गाजून आलेले आहेत. ही स्पर्धा खेळण्यासाठी त्यांचंही सगळ्यांचं स्वागत. आशिक अली केरळाचा एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र तेवढाच चांगला फटका खेळलाय. जेवढा चांगला बॉल तेवढा चांगला फटका. बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. वाह, राहुल गुंजाळ या नावाची चर्चा आहे आज, कारण खूप चांगले स्ट्रोक खेळतात. विशेष म्हणजे पॉवर प्लेची बॅटिंग त्यांनी जबरदस्त केली आहे. 28 धावा धाव फलकावर राहुल खेळतात. 18 वर ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. आशिक अली केरळावरून आले, त्यांचं स्वागत चौकाराने केलंय. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याचं प्रचंड कसब आहे त्यांच्याकडे, कारण वलयांकित नावं तर दोन्ही बाजूला आहेत. प्रत्येकाला चांगला परफॉर्मन्स करावाच लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर थोडेसे दूर होते, पोहोचतील का तिथपर्यंत? ओ हो हो, कॅच नाही झाली आहे. एजाज आले होते तिकडे, तोपर्यंत 2 रन कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. सध्या जर पाहिलं तर परिस्थिती मंगलमूर्ती टीमची चांगली आहे, कारण धावांचा जो फ्लो येतोय ना तो खूप चांगल्या पद्धतीने येतोय. परंतु मिसबा हॉलिडे अशी टीम आहे जी कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करू शकते. त्याच्यामुळे कारण तेवढी वलयांकित, तेवढी मोठमोठी नावं मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु अलर्ट तर राहावं लागणार आहे, चांगलं तर खेळावंच लागणार आहे. नाना इन ऍक्शन मध्ये पाहिलं मिळतं एस्टनच्या पाठीमागे. ऑप्शनच्या बाहेरून थोडंसं बाहेर वळणारा बॉल होता, त्यालाही ढकलण्याचा प्रयत्न केला. इकडे 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला गेला होता. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. स्वागत आहे सर्वांचं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. 23वा पर्व. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, कोकणातील क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. इकडे येण्या ज्या वेळेला खेळाडू येतात ना, किती खुश असतात. चला कोकणात जायचंय. यावेळेला फटका फसताना पाहिला मिळतोय. बॅटची कडा घेत बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळाला आणि इकडे आली आहे विकेट. विकेट आली. आणखीन एक धावसंख्या ची जी गती आहे, धावाजीची गती आहे ती चांगली आहे, परंतु विकेट आल्यात ही चिंतेची बाब येणाऱ्या कालावधीमध्ये असू शकते. राहुल अजूनही मैदानात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विदर्भातील अकोल्याचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू शुभम होनाळे दाखल होत आहेत मैदानाच्या दिशेने. आपली टीम चांगली व्हावी याकरता संघ मालक विविध विभागातून खेळाडूंना आणतायत, विविध राज्यातून आणतायत आणि आपली बेस्ट टीम संघ मालकांचं कौतुक हे होणं गरजेचंच आहे, कारण ते विशेष मेहनत घेत असतात. खेळाडूंचा प्रवास म्हणा किंवा लांब लांबवरून या खेळाडूंना एका मंचावर आणणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु हे सगळे मालक ते करत असतात. 31 धावा धाव फलकावर आहेत. शुभम हो 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 हो, वळलाय बॉल. टर्न. या अगोदरच्या मॅच मध्ये सनी कसबे, रोहन खरात यांनी जसे बॉलला वळण दिलं ना,
आशिक अली तर आता उच्च दर्जावर जाऊन पोहोचलेले आहेत खरे, परंतु प्रत्येकाला खेळायचं आहे. जगातील असा कोणताच गोलंदाज नाहीये ज्याच्या विरुद्ध रन येत नाही, आणि जगातील असा कोणताच फलंदाज नाहीये जो कारण सगळे फलंदाज एकाच बॉलवर आउट होतात. रिवचा प्रयत्न, पुन्हा बॉलला वळवलाय. केरळ ते कोकण असा प्रवास का केलाय दाखवून देत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, 2 विकेट माघारी, धावसंख्या 31-31. जबेत मॅचच्या दिशेने जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. आवाज मात्र कानामध्ये नक्की घुमताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा, त्यांच्या टाळ्यांचा, त्यांचा आवाज, बोपू, हे सगळं पाहायला मिळत आहे. आणि याची नांदी आहे की आज कातळीवाले आलेत आणि पहा किती संख्येने आलेले आहेत. अख्खं गाव आलंय. वाटतं एकच आपलं गाव जिंकावं, यासाठी ही प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिलाच बॉल, रिवचा फटका खेळलाय जो जातोय सीमा रेषा पार. षटकार. खास जम्मूवरून गोलंदाज दाखल झाले, त्यांचं स्वागत केलंय खरं. इकडे कमबॅक करण्याची क्षमता याही खेळाडूमध्ये आहे. सुनील कुमार जम्मू एक्सप्रेस बॉलिंग साठी पाहायला मिळते, तर समोर राहुल आहेत. याही वेळेला समोर कडक षटकार मारलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय राहुल गुंजाळ यांच्या बॅटमधून. राहुल गुंजाळ या नावाची चर्चा पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील छोटंसं कांदळी नावाचं गाव आहे, आणि या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज कोकणामध्ये धुमाकूळ घालतोय आपल्या फलंदाजीच्या जोरावर. तसं नॉर्मली राहुल बॉलर आहेत, परंतु गेल्या काही वर्षात त्यांनी बॅटिंगवर लक्ष दिलंय, आणि आज जर पाहिलं तर कोकणामध्ये राहुल गुंजाळ या नावाची चर्चा होईल. सुनील कुमार पुन्हा एकदा 2 बॉलवर 2 सिक्सर खेळलेले आहेत राहुल यांनी. 43 धावा धावफलकावर आहेत. हो, या वेळेला वेगात बॉल टाकलाय, भन्नाट वेग, थोडासा पुढे केलेला जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 43 झालेली आहे. ही गर्दी एकच स्वप्न पाहिलंय, गावात ट्रॉफी घेऊन जायची या सगळ्यांनी, आणि त्याच्यासाठीची ही गर्दी पाहायला मिळते. कातळी या गावाचे हे सगळे प्रेक्षक इकडे आलेले आहेत. रिवचा प्रयत्न, परंतु एक धाव नाही रोखू शकत आहेत. सध्या चर्चा राहुल गुंजाळ या नावाची पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 44 वर चौथी ओव्हर मार्गस्थ असताना शुभम होनाळे पाहायला मिळत आहेत. 44 धावा धाव फलकावर चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या टीमच्या नावाची देखील सध्या चर्चा आहे, तर मिसबा हॉलिडे गेली कित्येक वर्ष चर्चा होती या गावाची, या नावाची. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ढकलण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 वर धावफलक पोहोचलेला आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कोणताही संघ जिंकू शकतो. जो चांगला खेळणार तो जिंकणार. त्याच्यामुळे तुम्हाला चांगले खेळावंच लागणार आहे.
आणि आपल्या टेनिस क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. कितीतरी स्पर्धा आपण अशा पाहिलेल्या आहेत आणि ही स्पर्धा देखील नेहमीच केंद्रस्थानी असते, खेळाडूंना आमंत्रित करते. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. शिवनेरीचा छावा आज आलाय कोकणामध्ये. राहुल गुंजाळ यांच्या बॅट मधून सिक्सर. काय बॅटिंग करतायत राहुल गुंजाळ सध्या. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. समोर जर पाहिलं तर मिसबा हॉलिडेज सारखा भारतातील आघाडीचा संघ पाहायला मिळतोय, परंतु कदाचित आज संध्याकाळपर्यंत राहुल गुंजाळ हे नाव कुणालाच माहिती नसेल, परंतु आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीने राहुल गुंजाळ या नावाला एक वलय निर्माण करून दिलंय आणि राहुलने तो परफॉर्मन्स केलाय. परंतु गोलंदाज देखील तेवढे जबरदस्त आहेत. यावेळेला समोर खेळलेत. मिड ऑफच्या डोक्यावरून मारलाय हा फटका. हा सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 चौकार. आशिकाली शुभम. याही वेळेला बॉलची हवाई यात्रा. बॉल सीमा रेषेच्या पार 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 पार. षटकार. धाव संख्या झाली आहे 5वी ओव्हर सुरू असताना. 61 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आशिक अली कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. थोडीशी चर्चा होते, संघनायक अंकुर त्यांच्याशी चर्चा करतायत. चर्चा होताना पाहायला मिळते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवते. प्रथमेश पवार नाना असतील, थॉमस डायस असतील, प्रशांत गरत असतील, अशी मोठमोठी नावं या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सरफराज बाहुबली बिहार हे देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमन यादव सारखा खेळाडू देखील या उत्तर प्रदेश मधून या टीम मध्ये पाहायला मिळेल. केरळचा मनसूर केएल हे देखील टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. थॉमस आहेत, नदीम धानोरी, एकाहून एक सरस खेळाडू बॅटिंग साठी असतील दुसऱ्या डावात, परंतु सध्या मंगल मूर्तीची चर्चा आहे. रिवतचा प्रयत्न केला होता शुभम यांनी, परंतु नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 61 धावा धाव फलकावर आहे. अजूनही या डावामध्ये 9 बॉलचा खेळ बाकी आहे. हो 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 वा, कळलाच नाही बॉल. विकेट येते. शुभम आउट. शुभम होनाळे यांना माघारी परतावं लागतं. एक चांगला बॉल तिकडे टाकला गेला. बॉल असा काही वळला की कळलाच नाही. एक चांगला चेंडू प्रस्तुत केला. एका बाजूला राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कसा टर्न झाला, चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले. लेग स्टंप दाखवला आणि तोच उखडला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. मैदानाच्या आतमध्ये तेजस बोंड्रे दाखल झालेले आहेत. नागपूरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नागपूर ते कोकण असा प्रवास केलाय तेजस बोंड्रे यांनी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर केरळचे बॉलर आहेत आशिक अली. आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर सिक्सर. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करायला कोकणात आलाय, आनंदवाडीला आलाय आणि त्या पद्धतीचा परफॉर्मन्स देखील पाहायला मिळतोय. एक वेगळी ऊर्जा असते ज्यावेळेला आपण इकडे येतो.
67 धावा धावफलकावर आहेत. आणखीन एक, याही वेळेला वळवलाय बॉल आणि पाठवला आनंदवाडीच्या खाडीमध्ये. सिक्सर. हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात सुद्धा मॅच रंगणार आहे. रथी महारथी दुसऱ्या डावात बॅटिंगला येणार आहेत, परंतु पुणे टीम सध्या चर्चा आहे, मंगलमूर्ती टीमची चर्चा आहे आणि या तेजस बोंड्रेने सुद्धा चर्चा करायला लावली. जसे का मैदानात गेले आणि गेल्या गेल्या दोन्ही बॉलवर षटकार मारले. जणू काही त्यांनी मोबाईल चार्जिंगला नव्हता लावला, मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय, अशा प्रकारचे दोन फटके आल्या आल्या खेळलेले आहेत. पाहूया, 5 ओव्हरमध्ये 73 झालेत. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. अंकुर सिंग अनुभव आहे यांच्याकडे, बॉलिंग साठी दाखल होता. 73 धावा धावफलकावर. एक अनुभव संपन्न टीम मिसबा हॉलिडेजने या स्पर्धेमध्ये उतरवली आहे. एजाजभाई सोलकर यांच्या मालकीची एक मोठी टीम आपल्याला इकडे पाहायला मिळते. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. हिट करण्याचा प्रयत्न देखील होतोय खरा, तर इकडे नो बॉल. 2 धावा इकडे मिळतील. धावसंख्या पुढे जाईल. राहुल पोहोचले 40 वर, टीम पोहोचली आहे. पण यस, बॉलिंग टीमने मात्र इकडे नोला चॅलेंज केलंय. तिसरे पंच अलर्ट होतील. हे 5 दिवस कोकणवासियांसाठी आनंदाचेच आहेत, कारण रथी महारथींना खेळताना पाहायचं आहे. कुणाचे षटकार, कुणाचे चौकार, कुणाच्या चांगल्या कॅचेस, कुणाचे चांगली गोलंदाजी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून गर्दी दुसऱ्याच दिवशी खूप सारी गर्दी झाली आहे. उत्तरोत्तर ही गर्दी वाढत जाणार आहे. नो बॉल म्हणजे संधी आहे यानंतर मोठा फटका मारण्याची. आणि स्ट्राईकवर तेजस बोंड्रे. 2 बॉलमध्ये 12 धावा केल्यात. नागपूरवरून आलाय हा खेळाडू आणि चर्चा करायला लावली. अंतिम टप्प्यात बॅटिंगला सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. राहुल 40 वर आहे, तर तेजस 12 वर खेळतायत. अंकुर सिंग अनुभव, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला खेळलाय खरा. धावसंख्या 1 ने पुढे. अंकुर सिंग मोठं नाव आहे. आयएसपीएल विनिंग टीमचे कॅप्टन देखील राहिलेले आहेत. भारत पाकिस्तानच्या सामन्याचं देखील नेतृत्व केलं होतं त्यांनी शारजा स्टेडियमवर. शहात्तर धावा धावफलकावर. राहुल गुंजाळ 15 बॉलमध्ये 40 वर खेळतायत. रिवर्सचा प्रयत्न केलाय. राहुल आज थांबायला तयार नाहीये. हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. धावफलक आता 80 वर जाऊन पोहोचलेला आहे. एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे खरी, परंतु पाहूयात, क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे आणि मोठी बॅटिंग लाईनअप दुसऱ्या डावात देखील असणार आहे. परंतु चर्चा राहुल या नावाची होते. 44 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी आतापर्यंत केली आहे. 4 चेंडूंचा खेळ या डावातील अजूनही बाकी आहे. फुलटॉस, त्याच्यावर देखील मोठा फटका खेळलाय आणि टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक नवीन सितारा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीने दिलाय, जो आलाय पुणे जिल्ह्यातून, जुन्नर तालुक्यातून, कांदळी वडगाव या गावातून. पठ्ठ्याने अर्धशतक ठोकलंय. नवीन खेळाडू, टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत.
राहुल गुंजाळ. खरंच चर्चा या खेळाडूची आजच्या रात्रीत होईलच. 50 धावा अर्धशतक कंप्लीट करतायत. धावसंख्या 86 वर पोहोचली आहे. राहुल या वेळेला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव तिकडे घेतली जाईल. हो हो हो, नशिबात बचावणं लिहिलं होतं आणि इकडे चांगला बॉल. एक धाव मात्र तिकडे घेतली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा घेतल्यात आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. 88 धावा धाव फलकावर. राहुल गुंजाळ नावाचं वादळ आलं आज या ठिकाणी. 88 धावा धाव फलकावर. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे टीमची सुद्धा चर्चा होते. गणेशजी आठवडे यांची चर्चा होते. परंतु समोर मिसबा हॉलिडे सारखा एक बलाढ्य संघ आहे. बॅटिंगसाठी राहुल. फुलटॉस त्याच्यावर देखील हिट केलाय आणि हाही बॉल जा शोधून आणा बॉल. सिक्सर. पहिल्या डावामध्ये धावसंख्या झाली आहे 94. एक नवीन टीम पहिल्यांदाच आनंदवाडीला येते आणि असा प्रकारचा परफॉर्मन्स करते, एक मोठी गोष्ट आहे. आणि डावाचा नायक आहे कदाचित आज संध्याकाळपर्यंत ज्याचं नावही कुणाला माहिती नव्हतं, आता संध्याकाळच्या सत्रात थोडंसं रात्रीपर्यंत हिरो झालाय राहुल गुंजाळ. हो हो हो, चांगला बॉल टाकलाय, कमी गतीने टाकलाय. त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि कमी गतीचा बॉल ओळखता नाही आला. परंतु बघता बघता धावसंख्या झालेली आहे ती पहिला डाव संपतोय. धावसंख्या झाली आहे मंगलमूर्ती पुणे 95 रन पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांना विनंती करील 19 बॉल मध्ये 58 धावांची नाबाद खेळी करणारा राहुल गुंजाळ. चर्चा झाली राहुलची. नितीनजी वारे एनपी स्पोर्ट्स यांच्याकडून ज्यांनी अर्धशतक केलं त्यासाठी राहुल गुंजाळ यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार देखील घोषित करण्यात आला आहे. आणि कालच घोषित केल्याप्रमाणे परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण पारितोषिक लावू शकता. आणि एक डाव संपलाय, दुसरा डाव बाकी आहे. रती महारथी येणं बाकी आहे. सरफराज बाहुबली, थॉमस डायस अशी मोठी मोठी नावं येणार आहेत. नदीम धानोरी येणार आहेत. प्रशांत घरत आहेत. अमन यादव आहेत. मनसूर केएल आहेत. प्रथमेश पवार नाना आहेत. अशी मोठी मोठी नावं दुसऱ्या डावात सुद्धा येणार आहेत. पाहूया या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे जाऊयात. आणि दुसऱ्या डावाला आवाज IPL मध्ये ज्यांचा आपण ऐकतो आणि टेनिस क्रिकेट जगतातील भारतातील लोकप्रिय समालोचकांच्या यादीतील मोठं नाव, या आमचे जवळचे मित्र कुणालजी दाते सर, तुर्भे, नवी मुंबई. धन्यवाद डीजे, धन्यवाद. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये तोडफोड फलंदाजी केली. राहुलने दिली हुल आणि 20 बॉल मध्ये 59 धावांची खेळी. 5 षटकार 5 चौकार ते असे मारले. सुरुवातच केली होती या ऑफ ड्राईव्हने. लॉंग ऑफ रिजनला पहिला चौकार. अंकुरचा तर अक्षरशः फेस काढलाय. त्याच्या विरुद्ध फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगला मारलेला हा चौकार. अंकुरच्या विरुद्ध सातत्याने आक्रमण करणारी फलंदाजी. फुलटॉस टाकला, मिडॉनला बीट करून हा तिसरा चौकार. मग रिव्हर्स स्वीप, एक दमदार फटका. इथे 6 धावा मिळाल्या, षटकार आला. खतरनाक बॅटिंग. स्लॉट मध्ये बॉल टाकल्यानंतर समोर डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलेला सिक्सर. त्याच्यानंतर क्रीजच्या आतमध्ये जाऊन पिकअप शॉट. सगळे फटके या राहुलने दाखवलेले आहेत. आणि ज्या वेळेला अंकुर त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी आला त्यावेळेला त्याच्या बॅटमधून ते रिव्हर्स स्वीपचे फटके प्रेक्षकांनी अनुभवले.
राहुल चर्चेमध्ये राहिला आणि हा तर ज्युसी फुल टॉस होता. ही मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली राहुलने. आणि जास्तीत जास्त वेळेला आपल्याला अंकुरच दिसेल फ्रेम मध्ये, कारण त्याच्याच विरुद्ध तर सगळ्यात मोठं आक्रमण झालंय. कॅप्टनला धुतला तर मात्र पुढची जी टीम असते ती थोडीशी पडते. आणि हा तर पहिला डाव होता. ठीक आहे, भोपू वाजले, टाळ्या शिट्या वाजल्या, परंतु आता खऱ्या अर्थाने पिक्चर सुरू होईल. दोन सलामीवीर मैदानामध्ये जात आहेत. आय थिंक अमन आणि थॉमस डायस. अमन यादव आणि थॉमस डायस. यूपीचा अमन, थॉमस डायस, दैसर. मुंबई का तुफान मैदानामध्ये खेळण्यासाठी, परंतु टीम हर्डल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सगळे खेळाडू एकत्रित येत आहेत. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे हा संघ, कॅप्टन फिरोज पटेल, गणेश शेठ हाडवळे यांचा संघ आहे. एजाजबाई सोलकर यांचा संघ, मिसबा हॉलिडेज, कातळी. अरे त्यामुळे या सामन्याची चर्चा प्रचंड मोठी राहील. कारण खऱ्या अर्थाने कातळी संघाचं कमबॅक होत आहे. तज्जूबाई पावसकर यांना खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली असेल या संघाच्या माध्यमातून, ज्या वेळेला हा संघ परत एक वेळा या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी आलाय. आणि आज त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सो मॅचला सुरुवात. टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन ओपनर मैदानामध्ये तयार आहेत. सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन पहिला बॉल टाकायच्या अगोदर लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे, नाही तर 2 धावा मायनस होतील. मी मगाशी सांगितले तुम्हाला, या स्पर्धेमध्ये शिस्त महत्वाची आहे. तुम्ही किती मोठे खेळाडू असाल, क्रिकेटपेक्षा कोणीच मोठं नाहीये. ही स्पर्धा तशी आहे, त्या लेवलची आहे. त्याच्यामुळे पहिला बॉल टाकायच्या अगोदर सांगतोय, लगेच 12th मॅन मैदानामध्ये पाठवा. पहिलं षटक अजिंक्य देशमुख, विदर्भाचा हा गोलंदाज. पहिलाच बॉल, फुल टॉस, बैठक, उडवला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, पहिल्या बॉलवर षटकार. थँक्यू डीजे. थॉमस डायस, मुंबई का तुफान. आलेला आहे वादळ मैदानामध्ये. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावा षटकाराने सुरुवात केली आहे. दुसरा बॉल, प्लेड ऑन, क्लीन बोल्ड. अजिंक्य देशमुख, नाव अजिंक्य, आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. थॉमस डायस आउट. नवीन बॅटर सरफराज बाहुबली, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला, अँड फ्रॉम बिहार. आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज होईल. 6 धावा पहिल्या बॉलवर. लगेचच मुंबईचं तुफान वादळ शमवलंय अजिंक्यने. विदर्भ म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा असते विदर्भाची. सावजीचा रस्सा. विदर्भ म्हटल्यानंतर नागपूर, नागपूर चर्चेमध्ये केंद्र. त्यातले त्यात तिथले फेमस आहेत संत्री. आणि आता त्याच परिसरातून अजिंक्य देशमुख आलाय. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी. फिरवलाय बॉल.
आणि हा जाताना दिसेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 4. चौकार. सरफराज राज करताना दिसेल पहिल्याच बॉलवर. सागर गाडगे आणि उज्ज्वल बडे यांच्याकडून राहुलच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. कालही आपण अनाउन्समेंट केलेली आहे. जर तुम्ही काम केलं त्याच्यानंतरच बक्षिसाची अनाउन्समेंट होईल, त्याच्या अगोदर नाही. अजिंक्यच्या विरुद्ध आक्रमण कमी गतीने टाकलाय. बॉल उंच, फिल्डर खाली. कम बॅक अजिंक्यचं. फिल्डर खाली येतोय. फिरोजने झेल टिपलाय. अजिंक्य खुश. सरफराज गारद दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीचे. न्यू बॅटर नदीम धनोरी. कटरचा वापर होता. बैठक शॉट मारला, परंतु त्याच्या अगोदर मिड विकेटला कोणती चूक झालेली नाहीये. फिरोजच्या माध्यमातून टीमचा कॅप्टन तिथे झेल टिपत असताना चांगला झेल टिपलाय फिरोज पटेलने. विकेट मिळाली. अजिंक्य खुश आहे. सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं. आणि आता मैदानामध्ये चाललाय नदीम धनोरी. राजस्थानच्या धनोरी या गावाला बिलॉंग करणारा नदीम, आणि खऱ्या अर्थाने भरपूर मोठा अनुभव आहे नदीमकडे. आता त्याला तो अनुभव पणाला लावून बॅटिंग करावी लागेल. चर्चा विदर्भाची आहे. अमरावती, नागपूर या परिसरातून, अकोला या परिसरातून अनेक खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या टीम मध्ये, आणि चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून सातत्याने पुण्यामध्ये खेळलं गेलंय. पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये प्रवेश करतोय मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे, परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये काय बॅटिंग केली आज राहुल गुंजाळने. जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या पायथ्यापासून तो इथे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला आणि काय लढलाय. शॉर्ट बॉलचा वापर, मागे टर्न केला डीप मध्ये. त्याच्या अगोदरच फाईन लेगला. चांगली फिल्डिंग, चांगली विकेट किपिंग देखील. थ्रो लगेच अडवलाय. एक धाव इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत नेल्सन आकडा 11. पहिलं षटक अजिंक्यचं. दोन्ही बाजूला बॉल वळवतोय अजिंक्य. लेग कटर टाकतोय, कधी ऑफ ब्रेक टाकतोय, आणि विकेट किपिंगचा दर्जा पा. खूपच चांगली विकेट किपिंग. स्वतः गणेश हडवळे संघ मालक ऍज अ विकेट कीपर. म्हणजेच काय, ज्यावेळेला संघ मालक क्रिकेट प्रेमी असतो, संघ मालक स्वतः मैदानामध्ये उतरतो आणि ज्यावेळेला असे क्विक रिफ्लेक्सेस दाखवतो, त्यावेळेला चर्चा होते तुमच्या आतमध्ये असलेल्या क्रिकेटच्या सुप्त गुणांची. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट केलंय थर्ड मॅनला. बॉल सीमारेषा पलीकडे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप चाललाय सीमा पार. चौकार. पंधरा धावा फलकावर लागलेल्या आहेत या मॅच मध्ये. टार्गेट आहे मिसबा हॉलिडेज कातळीच्या समोर 96 टू विन. आजच्या या खेळामध्ये पहिलं असं अर्धशतक तुम्ही पाहिलं राहुल गुंजाळ या खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या डावामध्ये दमदार अर्धशतक त्याने ठोकलं. वीस बॉल मध्ये त्याने 59 धावांची खेळी केली. त्याच्यामध्ये 5 चौकार मारले, 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. कालच्या रात्रीचा खेळ जर तुम्ही पाहिला तर ओम पांडेने पहिलं हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली. फायपर पहिला त्याने नोंदवला. सुशील बुर्ले आणि अमय लाड यांनी मेडन ओव्हर टाकलेले आहेत. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. गोलंदाजीसाठी आलाय साजिद. साजिद अल्तमश गोलंदाजीसाठी. अमरावतीचा खेळाडू साजिद अल्तमश. पहिला बॉल, पहिलाच बॉल फ्लाइट दिली. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. गॅप मध्ये चाललाय. काऊ कॉर्नरला. आउटफील्ड फास्ट आहे. पायाने अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग. क्रिकेटमध्ये कधी कधी फुटबॉल खेळावं लागतं, ते इथे पाहायला मिळालं. फुटवर्क चांगलं होतं. चांगली फिल्डिंग तिथे करत असताना फिरोज टीमचा कॅप्टन, सगळ्यात महत्वाची भूमिका त्याची राहील या मॅच मध्ये. नदीम धनोरी 3 धावा त्याच्या खात्यामध्ये. अमन यादव 4 धावा त्याच्या खात्यामध्ये. यूपीचा खेळाडू एका बाजूला, राजस्थानचा खेळाडू खेळत असताना साजिद विदर्भाच्या अमरावतीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. उडवलाय बॉल. आता मात्र वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार नदीम धनोरीच्या बॅट मधून.
चांगलं टायमिंग. फुलर लेनचा बॉल होता, फ्रंट लेगला थोडंसं बाजूला केलं आणि त्यानंतर बरोबर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून 4 धावा वसूल केलेल्या आहेत नदीम धनोरीने. धावा झाल्या 21, 96 करायचे आहेत. पायातला बॉल होता, अपील स्ट्रॉंग आहे, स्पष्ट नकार इथे देण्यात आलाय, कारण कदाचित लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल होता. लेग बायचा इशारा, अंपायरचा निर्णय लेग पाय. याच्यासाठी DRS नाहीये, याची माहिती कॅप्टनला आपण मगाशीच दिली आहे टॉस साठी येत असताना. कालिका माता स्पोर्ट्स कांदळी, जिथून जो खेळाडू बिलॉंग करतो राहुल, आणि त्याच कांदळीचा कॅप्टनी आहे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील जाहीर झालंय. सौरभ बडे यांच्याकडून 1000. काय खेळलाय राहुल गुंजाळ, लाजवाब खेळ. ज्या वेळेला तुमच्या कांदळी गावाचं नाव तुम्ही इथे करताय, तुम्हाला बक्षीस नक्की प्राप्त होईल. धावा झाल्यात 22. समोर मारलाय बॉल, हवेत आहे, मिड ऑन खाली, झेल होईल. बॉल हातात आणि चांगला झेल टिपलाय मिड ऑनला. फलंदाज बाद. थँक्यू डीचे. अजिंक्य थोडासा मागे गेला, झेल टिपलाय. अमनचा देखील खेळ संपलाय. पाठोपाठ धक्के बसतायत सध्या तरी मिसबा हॉलिडेजला. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, जसा आतमध्ये वळला तसाच फिरवला. ऑन साइडला फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर प्रशांत गरत, मॅन फ्रॉम अर्नाळा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील खूप चांगला खेळला होता प्रशांत गरत. गाजवली 1 वर्ष रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, परंतु सध्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ची चर्चा सुरू आहे आणि आता प्रशांत मैदानामध्ये आलाय. नावात जशी शांतता आहे आणि प्रशांत महासागर जसा अथांग आहे तशी बॅटिंग करावी लागेल, परंतु आता शांत राहून चालणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. प्रचंड मोठी धावसंख्या समोर आहे, परंतु सध्या विदर्भकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, खूपच खतरनाक गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पाचवा बॉल पडल्यानंतर परत एक वेळा विकेट कीपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल. विदर्भाचे प्रेक्षक देखील ज्या वेळेला हा सामना पाहत असतील, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, मोर्शी, चांदूर बाजार, परतवाडा, नागपूर या परिसरातून तेही म्हणत असतील, काय बुराट गोलंदाजी टाकून राहिला बे या. आज कमाल केली आहे या गोलंदाजाने. साजिद चांगली गोलंदाजी करत असताना प्रत्येक क्षेत्राची एक वेगळी बोली भाषा. ओ हो, कुठे चाललाय बॉल सर, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रशांतच्या बॅटमधून सिक्सर. थँक्यू डीचे. शेवटचा बॉल थोडासा पुढे टाकला आणि जसा पुढे मिळाला स्लॉट मध्ये तसाच या ढगात लाइटिंग लावत बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावा. जिथे डगआउट आहे तिथे मारलाय प्रशांतने षटकार. टीमची धावसंख्या 28, 28. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे सांगत असताना मिसबा हॉलिडेज कात्रळी, कारण हे गाव संघर्षाचा इतिहास लिहितं. हे गाव नेहमीच चर्चेमध्ये असतं. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. 68, 24 चेंडू आणि 68 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये परत एक वेळा परिवर्तन. अझलान शेख बॉलिंग मार्क व सज्ज. बॅटिंग समरी, मिनी बॅटिंग कार्ड सध्या तुमच्या स्क्रीनवर. 3 धक्के बसले. थॉमस डाय, समन यादव, सरफराज आउट झाले. त्याच्यानंतर नदीम आणि प्रशांत पार्टनरशिप करतोय. असलान पहिल्याच बॉलवर थोडासा रिदम चुकलाय, त्याच्यामुळे पंचांचा इशारा येतोय डेड बॉलचा. तयार आहे नदीम धनोरी.
7 रन केले 4 बॉल मध्ये. पुढचा बॉल फुल टॉस होता, समोर उडवलाय, फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. ओहो वड कॅच. शुभम होनाळे ने हा झेल टिपलाय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. के एल मंसूर न्यू बॅटर फ्रॉम केरळ. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरेल. राजस्थानचा बॅटर आउट झालाय. नदीम धनोरी फटका फसला आणि विकेट मिळाली आहे अजलान शेखला. मॅच मध्ये 4 फलंदाज बाद. मिसबा हॉलिडेज कातळी थोडासा बॅकफुटला चाललाय संघ, कमबॅक करावं लागेल. प्रशांत चांगला खेळलंच याच्यामध्ये शंका नाहीये, परंतु त्याची साथ द्यावी लागेल के एल मंसूरला. या मॅच मध्ये 28 लॉस ऑफ 4 विकेट. रिक्वायर रन रेट 17.74 म्हणजे 18च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा करायच्या असतील तर मात्र तुम्हाला कमीत कमी 3 षटकार मारायचे आहेत. एखादं मोठं षटक येऊ शकतं, मग होईल कमबॅक या मॅच मध्ये. परत एक वेळा बॉलर तयार. यॉर्करचा प्रयत्न, बॉल ड्राईव्ह करत असताना 1 रन इथे कंप्लीट होईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, लागलाय स्टंपला बॉल. पाहूया अपील तर होते. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. रनआउट चेक केला जाईल. स्टंपला बॉल लागलाय, रनआउट साठी ही अपील केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. के एल मंसूर डेंजर एंडला धावत होता. नॉन स्ट्रायकर एंडला ड्राईव्ह केल्यानंतर अजलान शेख पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. आज खऱ्या अर्थाने पहिल्या डावामध्ये कमाल केली राहुल गुंजाळने. 20 बॉलमध्ये 59 रन केल्या. धमाकेदार 5 षटकार 5 चौकार आणि विशेष म्हणजे अंकुर सिंगला टार्गेट केला. हा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. फिल्डिंग चांगली होती, थ्रो चांगला आला, परंतु फिरोजचा थ्रो लागला, परंतु असं दिसतंय, ऐसा प्रतीत होता है की पोचला है. फलंदाज नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय. 29 लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद. 29 धावा झालेल्या आहेत. डगआउट मध्ये थोडीशी शांतता, निराश चेहरे पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल. मोठा संघ आहे कातळीचा. बॉल हवेत आहे. चान्स चान्स. विकेट कीपर खाली. प्रयत्न सुरू आहे. चांगला झेल संघ मालकांचा. गणेश शेठाडळे झेल टिपतात. फलंदाज बाद. थँक्यू डीचे. विकेट आली आहे. खूपच चांगला बॉल फिरवला. नॅचरल लेग ब्रेक, बैठक मारण्याचा प्रयत्न गणेश हाडवळे ने बरोबर ग्लोव्ज मध्ये हा झेल कैद केला आणि आउट झालाय फलंदाज. न्यू बॅटर प्रथमेश पवार. नाना आता फलंदाजीसाठी. नानाला बॅटिंग करावी लागेल. 5 धक्के बसलेत. 21 बॉल मध्ये 67 करायचे आहेत. असंही टार्गेट या मैदानावर चेस झालेलं आहे. 20 बॉल मध्ये 60 धावा चेस झालेले आहेत. 21 बॉल मध्ये 67 करायचे आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. प्रयत्न व्हायला पाहिजे. याच्यानंतर होणारा सामना टीम भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड. कॅप्टन 4 ओव्हर नंतर तुम्हाला आमच्या मेन स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. मगाशी तुम्ही उशिराने आलात, आता लवकर या. टीम भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड 4 ओव्हर नंतर स्टेजवर उपस्थित राहायचंय, कारण लगेच टॉस केला जाईल. पुढच्या मॅचचा विजेते 2 संघ खेळतील. 5 ओव्हरची ती मॅच होईल. चांगला बॉल आणि इथे पहा बरोबर डोक्यावरून जाऊन स्टंपला लागला. त्याचा फायदा मिळेल. प्रथमेश खातं उघडले. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. 5 फलंदाज बाद. लक्ष मोठं आहे. 96 धावा करायचे आहेत. पस्तीस धावा पहिल्या डावामध्ये अंकुर सिंग कॅप्टनने खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठल्याच गोलंदाजाला स्थिरावू दिलेलं नव्हतं.
फलंदाज राहुल गुंजाळने खतरनाक बॅटिंग केली होती. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलंय, प्रत्येकाने धावा केलेल्या आहेत पहिल्या डावामध्ये. मग साजिद असेल, अजिंक्य असेल, सगळ्यांनी धावा केल्यात. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला. एक धाव तिथे मिळताना दिसेल. राहुल गुंजाळ जो हिरो राहिला या मॅचचा आतापर्यंत. आणि मगाशी चर्चा तीच होती, कोणाला माहित नव्हतं हे नाव, परंतु क्रिकेटचा खेळ असा अद्भुत आहे, एकाएकी चर्चेमध्ये येतात ही नावं. प्रत्येक खेळाडू नवीन उभरता सितारा ज्या वेळेला अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावा करतो त्याच वेळेला तर चर्चा होते. ओ स्वीप, चांगला फटका, बैठक स्वीप, सरळ बॉल सीमा पार, 6 धावांसाठी प्रथमेश पवारचा पहिला वार, गोलंदाज गार आणि हा येतोय षटकार. सहा धावा मिळताना दिसतात. प्रथमेश भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय, चांगलं क्रिकेट खेळत आलाय, लेदर बॉल क्रिकेट खेळलाय आणि त्याच्यामुळे याच्याकडे हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. 18 बॉल 59 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 59 धावा, 37 लॉस ऑफ 5 विकेट. टीम मिसबा हॉलिडेज कातळी या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अजिंक्य देशमुख परत एक वेळा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. अजिंक्य देशमुख दोन्ही बाजूला बॉल वळवतो. चांगले एक बॉल त्याच्या माध्यमातून मगाशा ओव्हरमध्ये डिलिव्हर करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. चांगला गोलंदाज आहे. अंबादेवी अमरावतीवरून स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. अनेक खेळाडू आहेत अकोला विदर्भातले या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. आपले सगळ्यांचं स्वागत. शॉर्ट बॉलचा वापर केला, पुल केला, डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगला एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. प्रतीकने बॉलला थांबवलंय. 58 धावा करायच्या. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल 58, 10 षटकार मारायचे आहेत 17 बॉलमध्ये. हे समीकरण आलंय आता. 9 चालतील, मग एक चौकार मारावा लागेल. 17-58. अजिंक्य समोर प्रथमेश, एक षटकार मारलाय प्रथमेश पवारने आणि निरंतर मारावे लागणार आहेत. शांतता सध्या मैदानामध्ये. टॉपेज विकेट कीपर गणेश झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. 6वी विकेट गारत मिसबा हॉलिडेजला आणखीन एक झटका. फलंदाज प्रथमेश डगआउट मध्ये चाललाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता आशिक अली, आणखीन एक केरळचा खेळाडू. बॅटिंगही करतो आशिक अली, असं नाहीये की फक्त तो एक गोलंदाज आहे. 16 बॉलमध्ये 58 धावांची गरज आहे. बॅकफुटला पूर्णपणे. मिसबा हॉलिडेज कातळी थोडीशी निराशा केली आहे प्रेक्षकांची या फलंदाजांनी, कारण बॅक टू बॅक विकेट गमावल्यात. एका पाठोपाठ धक्के बसलेले आहेत या मॅच मध्ये. 16 चेंडू 58 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. लक्ष भरपूर मोठं होतं या मॅच मध्ये. 96 टू विन. याच्यानंतर होणारा सामना जिंकलेले 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. चांगला बॉल, लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. हीच तर खासियत आहे अजिंक्यची. पहा कसा बॉल फिरवलाय. खूपच सुंदर लेग ब्रेक. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. परत एक वेळा टोइनला लागलाय. फिल्डर आहे. कॅच इटचा कॉल. कॅच ड्रॉप. झेल सोडलाय तिथे शुभमने. धाव एकच मिळताना दिसेल या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 39. 14 बॉलमध्ये 57 धावा करायचे आहेत. अजून चान्स आहे. निराश होऊ नका. मिसबा हॉलिडेज कातळी पुढच्या मॅच मध्ये परत खेळायचं आहे. मॅच नंबर 4 मध्ये जरी ते हरलात तर, जिंकलात तर पुढच्याच मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल. 14 बॉल 57 करायचे आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. परत एक वेळा बॉलर तयार. ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एका हाताने बॉलला थांबवलं राहुलने. तोपर्यंत एक सिंगल. 13 बॉल 56 धावांची गरज.
9 षटकार मारायचे आहेत पुढच्या 13 बॉलमध्ये. 4थं षटक आहे. 40च धावा झाल्या. 10ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. काल मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कारही जिंकलाय राहुल गुंजाळने. आळेफाटा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून 4 धावा इथे मिळताना दिसतील. येतोय चौकार आशिक अलीच्या बॅटमधून. थँक्यू डीचे. 12 बॉल मध्ये आता 52 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. चला टॉस साठी उपस्थित राहायचंय. पहिला आणि अंतिम कॉल भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड, कारण 4 ओव्हर झालेले आहेत. कॅप्टनने उपस्थित राहायचंय टॉस साठी. 12 बॉल 52 धावेची गरज या मॅच मध्ये आता असणार आहे. लक्ष्यापासून थोडासा दूर संघ आहे, परंतु क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं आणि तो प्रयत्न आता करायला पाहिजे. मोठमोठे फटकेच मारावे लागणार आहे तिथपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, या मॅच मध्ये जिंकायचं असेल. वेलकम बॅक. 12 चेंडू 52 धावा. लक्षात घ्या टाइमर सेट असतो, त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळत राहा, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 12 बॉल 52 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल. साजिद गोलंदाजीसाठी तयार. 12 बॉल 52 धावा करायचे आहेत. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा बॉल होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. सिंगल इथे मिळताना दिसेल. 11 बॉल 51 धावांची गरज. नेक्स्ट मॅच 2 विजेता संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. 2 विनिंग टीम इन ऍक्शन असतील मॅच नंबर 3 मध्ये. फुल टॉस होता. पायाजवळ बॉल टाकलाय. ऑन साइडला दिशा देत असताना फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. 50 धावा करायचे आहेत आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 चेंडू 50 धावा हे समीकरण. काल आपण या स्पर्धेमध्ये फायपर पाहिला, हॅट्रिक पाहिली, 2 मेडन ओव्हर पाहिल्या, परंतु आजचा दिवस म्हणजे आजची रात्र, दुसरी रात्र 50 धावांची होती, अर्धशतकाची होती. राहुल गुंजाळने पहिलं अर्धशतक ठोकलंय. समोर मारलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफ ला एक सिंगल. 3 बॉलवर 3 सिंगल, त्याच्यामुळे सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ वर्चस्व गाजवत असताना मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे हा संघ. म्हणूनच म्हटलं जातं पुणे तिथे काय उणे, शिक्षणाचं माहेरघर म्हणजेच पुणे. तिथून हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. बॉल हवेत आहे. इनसाइड आउट खेळलाय कवसला. डीप मध्ये फिल्डर आहेत. तोही थांबलाय. त्यांनी अंदाज बांधला एक सिंगल. त्यालाही माहिती आहे जास्त जोखीम घेऊन फायदा नाहीये. पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल. 8 बॉल 48. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल. आता कुठेतरी औपचारिकतेच्या दिशेने वाटचाल करतोय हा सामना असं दिसतंय या मॅच मध्ये. बॉल मागे चाललाय. बॅटची कडा घेत असताना गणेशांना हुलकावणी देत बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा. 4 धावा चौकार. 44 धावांची गरज. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा घेतली. विकेट किपरला बीट केलंय. 7 चेंडू 44 धावा. लास्ट बॉल. या ओव्हरचा असणार आहे. थोडीशी निराशा केली आहे कातळीच्या प्रेक्षकांची. खेळाडूंनी मिसबा हॉलिडेज
परंतु परत एक चान्स आहे, कारण लीग मॅचेस आहेत, त्याच्यामुळे एक चान्स मिळतो. प्रयत्न करायला काही हरकत नाहीये. पुढच्या मॅचमध्ये, मॅच नंबर 4 मध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. परत फिरवलाय बॉल, चांगला बॉल आहे, चांगला टर्न प्राप्त केलाय. ओव्हरची होते समाप्ती डॉट बॉलसह. आणि आता ही मॅच पूर्णपणे कठीण होत चालली आहे. स्मार्टनेट रत्नागिरी संघ देखील चौथ्या मॅच मध्ये खेळणार आहे आणि या मॅच मधला पराभूत संघ त्यांच्या विरोधात खेळेल. नेक्स्ट मॅच भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड आणि त्यांच्या विरोधात या मॅच मधला विजेता संघ. 6 बॉल 44 धावा. येस, एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल. मी मगाशी सांगितलं होतं तुम्ही जास्त वेळ घेताय. चला, एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या. शुभम होनाळे गोलंदाजीसाठी सज्ज. लास्ट ओव्हर मध्ये शुभम होनाळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. पहिला बॉल शुभमचा, राईट मोर द विकेट. पहिलाच फुल टॉस आहे, उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा इथे मिळताना दिसतील. सिक्सर. थँक्यू डीचे. पहिल्या बॉलवर सिक्सर. 44 करायच्या होत्या, 38 करायचे आहेत 5 मध्ये. दुसरा बॉल इम्प्रोवायझिंग हुक शॉट, हा देखील बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. 34 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी म्हटलं होतं आशिक अली बॅटिंग करू शकतो. 4 धावा येत आहेत, परंतु उशीर झालाय या मॅच मध्ये. धावा येत आहेत परंतु त्या उशिराने आल्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज आहे. 34 फ्रॉम 4 हे समीकरण या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे. चांगलं टायमिंग. या बॉलवर 6 धावा मिळतील. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणखीन एक धमाका षटकार. उशीर झालाय. तीन बॉल 28. एवढंच आहे की कॉन्फिडन्स मिळेल तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये, ज्या पद्धतीने फटके आलेले आहेत. 3 बॉल 28 धावांची गरज. परत फिरवलाय बॉल. डीप मध्ये कोणीच नाहीये. इथे देखील 4 धावा मिळतील. चौकार आलाय. 24 धावांची गरज आहे. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवर जर 2 षटकार आले तर 12 राहतील. मग तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे, आपण देखील चांगलं लढलो हे तुम्ही सांगू शकता. 2 बॉल 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 24 फ्रॉम 2. समोर मारलाय स्ट्रेट हिट. फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. आता 23 धावांची गरज आहे. लास्ट बॉल. 23 रन रिक्वायर्ड फ्रॉम 1. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. मैत्री पॅकर्स भैराई देवी मोंड आणि या मॅच मधून जिंकलेला संघ मंगल मूर्ती इन्फ्रा पुणे. शेवटचा बॉल परत टाकावा लागेल. व्हाईट बॉल. 22 धावांची गरज आहे. बॉल हवेत आहे. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इथे मिळताना दिसतील. षटकार आलाय म्हणजे 15 धावेने हा सामना इथे जिंकलाय टीम मंगलमूर्ती इन्फ्रा पुणेने. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राहुल गुंजाळ ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय कॅप्टन फिरोज पटेल. टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस होईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल राहुल गुंजाळला आणि लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात होईल. जो संघ असेल भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड आणि त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
टॉससाठी यायचे